15 ऑगस्ट आला की चौका चौकात 10 ते 15 रुपयांना झेंडा मिळतो. सोशल मीडियावरती देशभक्तीच्या स्टेटसचा पूर येतो आणि फ्रीडम सेलच्या नावाखाली कपड्यांवर डिस्काउंट मिळतो. पण विचार करा, सिग्नल वरती 2 मिनिटं थांबणं जर आपल्याला बंधन वाटत असेल, रस्त्यावर कचरा फेकताना जर आपल्याला आपल्याच देशाची आठवण येत नसेल, 500-1000 रुपयांच्या नोटेसाठी जर आपण आपल्या मनाचा आणि मताचा लिलाव करणार असू, भ्रष्टाचारात आपण नवनवे विक्रम प्रस्थापित करणार असू, जर सुरक्षितता आणि स्वातंत्र्याचा अनुभव फक्त पुरुषांनाच मिळत असेल, अहो जिथे नतमस्तक होतो त्या देवाच्या दानपेटीवरही दरोडा टाकण्याइतकी आपली नीतिमत्ता घसरली असेल, काय तर म्हणे काउंटिंग मिस्टेक. तर प्रामाणिकपणे स्वतःच्याच मनाला विचारा, इंग्रज गेले म्हणून आपण खरंच स्वतंत्र झालोय का, की स्वतःच्या स्वार्थाचे आणि विकृतीचे गुलाम झालोय? मित्रांनो, 15 ऑगस्टला फक्त गाणी लावून देशभक्ती सिद्ध होत नसते. परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य आपल्याला 1947 मध्येच मिळालंय, पण भ्रष्टाचारापासून, मतांच्या सौद्यापासून आणि बेईमानीपासून स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्यालाच बदलायला लागेल. या 15 ऑगस्टला फक्त झेंडे फडकवू नका, तर देश बदलण्याची सुरुवात आपण आपल्या स्वतःपासून करूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.